चंद्रपूर महानगरपालिकेच्या महापौर निवडणुकीवरून भाजपमध्ये अंतर्गत वाद चिघळताना दिसतोय। काँग्रेस पक्षातील गटबाजीमुळे शांत बसलेल्या भाजपमध्ये आता महापौर पदावरून वादाची ठिणगी पडली आहे। प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी महापौर पदासाठी संगीता खांडेकर यांचे नाव सुचवलं होतं, मात्र जोरगेवार गटातर्फे सारिका संदूरकर यांनी महापौर पदासाठी स्वतंत्रपणे नामांकन अर्ज दाखल केला। या प्रकारावर आमदार व भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांनी तीव्र संताप व्यक्त केलाय। मुनगंटीवार म्हणाले की आधी एबी फॉर्मची चोरी झाली आणि आता पक्षाध्यक्षांनी अधिकृतपणे ज्या नावावर संमती दिली असताना दुसरा उमेदवार उभा करणे म्हणजे थेट अध्यक्षांच्या आदेशाला आव्हान देणे आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी बैठकीत संगीता खांडेकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले होते। त्यानुसार अधिकृत नगरसेवकांच्या उपस्थितीत नामांकन दाखल करणे अपेक्षित होते। दरम्यान किशोर जोरगेवार गटातर्फे सारिका संदूरकर यांनी अर्ज दाखल केल्यावर प्रतिक्रिया देताना जोरगेवार म्हणाले, आम्ही पक्षाच्या आदेशाचे उल्लंघन केलेले नाही। संगीता खांडेकर यांनी दाखल केलेल्या अर्जामध्ये काही त्रुटी असल्याची शक्यता नाकारता येत नव्हती, त्यामुळे आम्ही एक सपोर्टिंग अर्ज दाखल केला। ते पुढे म्हणाले की काँग्रेस सारखे आम्ही 4 अर्ज दाखल केले नाहीत। सारिका संदूरकर यांचा अर्ज माझ्या सूचनेनुसारच दाखल करण्यात आला। या संपूर्ण प्रकारामुळे भाजपमध्येच महापौर पदावरून 2 गट आमने सामने आले असून चंद्रपूरच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे। आता भाजप नेतृत्व यावर काय भूमिका घेते याकडे सर्वांचं लक्ष लागलंय।